मला असं वाटतं 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे कोणी हात धरले होते का? कोविड काही महिन्यांनी चालू झाला. तुम्हाला जर असं होतं की तुम्हाला सरकारला करायचं होतं धारावीची डेव्हलपमेंट, तर तुम्ही तेव्हा डिसिजन घेऊ शकत होता. तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना. कोणी तुम्हाला थांबवलं होतं? कुठचेही चांगले डिसिजन घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलं होतं? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बोलला नाही तरी बोलते. आता एवढे मराठ्यांची आंदोलनं चाललेत, मोर्चे चाललेत, सर्व विरोधी पक्ष मराठ्यांच्या बाजूनी उभे आहेत की सांगतायत तुम्ही रिझर्वेशन द्या. तुम्हाला कोणी अडवलं होतं? उद्धव ठाकरेंना कोणी अडवलं होतं का तेव्हा? का नाही दिलं रिझर्वेशन? कोविड नंतर चालू झाला. ते सगळ्याला आता कोविडचं कारण देत आहेत की कोविडमुळे आम्ही काही करू शकलो नाही. कोविड नंतर चालू झाला. मराठ्यांचं रिझर्वेशनचं आंदोलन वर्षोनवर्ष चालू आहे. तुम्हाला त्यांना रिझर्वेशन द्यायचं होतं, आता सगळे ओरडताय, तेव्हा का नाही दिलं? कोणी थांबवलं तुम्हाला? तुम्ही पास करायचं ना विधानसभेत. तुम्ही पण शिवसेना, एनसीपी, काँग्रेस मेजॉरिटीमध्ये सत्तेत बसलेल्या होतात.